नमस्कार, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपले एक मित्र, आपले एक सबस्क्रायबर आहेत नाशिकचे किरण म्हणून। ते एक महा ई सेवा केंद्र चालक आहेत आणि त्यांनी त्यांची एक समस्या व्हॉट्सअपद्वारे आपल्याकडे मांडली होती। त्यांचा विषय होता की जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये जे दाखले तहसीलदार कार्यालयामध्ये क्रॉस चेक होतात त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्या संदर्भात आम्हाला एक तक्रार अर्ज लिहून हवा होता। तर त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्यांची नेमकी समस्या काय आहे आणि कशा प्रकारे आपण त्या समस्येच्या अनुषंगाने एक तक्रार जी ड्राफ्टिंग केलेली आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय त्यांनी नेमकी काय समस्या मांडलेली आहे आपण बघूया। त्यांनी म्हणले, नमस्कार सर, मी किरण या ठिकाणी नाशिकचा आहे। मी आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून मागील 4 वर्षापासून काम करत आहे। तर मित्रांनो, हे तर व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट आहे, त्यामुळे थोडंसं पुसट तुम्हाला दिसत असेल तर तरी पण बघा, आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक व्हीएलई साठी दाखले चेक करण्याचे वेगवेगळे नियम लावले जातात। म्हणजे वेगवेगळे नियम कोण लावते ते तहसीलदार मधले जे कोण दाखले व्हेरिफिकेशन करतात ते। उदाहरणार्थ, काही व्हीएलई उत्पन्नाचा दाखला काढताना फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड, झेरॉक्स प्रती देऊन त्यांचा दाखला 1 दिवसात होतो, तर बाकी 90% व्हीएलई त्यांचा दाखल्यासाठी आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, सातबारा उतारा हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल देऊनही ते आमचे दाखले लवकर चेक करत नाहीत। तहसीलदार कार्यालयाचे युजर आयडी हे तहसीलदार कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त वापर करतात। तहसीलदार कर्मचाऱ्यांना दाखले चेक कोणत्या पद्धतीने झाले पाहिजेत ते पण सांगता येत नाही। अनेक वेळा नायब तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असता प्रत्येक वेळी उडवाउडीची उत्तर देऊन पाठवून देतात, पण ते कोणत्याही व्यक्तीचे ऐकून घेत नाही। सर्रासपणे हे मागील 10-12 वर्षापासून चालू आहे। तरी याबाबत तक्रार कशा प्रकारे केली पाहिजे आणि कोणाकडे केली पाहिजे यावर मार्गदर्शन करावे। मित्रांनो, हे आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत ते नागरिकांना सेवा पुरवत असतात। आता त्या आपले सरकार सेवा केंद्रांना जर अडचणी येत असतील तर नागरिकांची काय हाल होत असेल, काय हालत होत असेल। या ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात जेव्हा अशी कंडिशन तयार होते त्यावेळेला काय होते, करप्शन मोठ्या प्रमाणात वाढतं की काय, तर त्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये लगेच दाखला मिळतोय, इथे गेल्याच्या नंतर लगेच दाखला मिळत नाही। नेमकी अडचण काय, हे पण तेच काम करतात, ते पण तेच काम करतात, पण तिथं काम फास्ट का होतंय, तिथं जास्त पैसे घेतले जात आहेत, भले 50 रुपये जास्त घेतात पण काम फास्ट होतंय। अशा प्रकारची समजूत ही लोकांमध्ये तयार होते आणि लोक काय करतात तर जास्त पैसे देतात, त्यातला काही टक्के इकडचं तिकडं होतो, तिकडचं तिकडं होत होतो। अशा प्रकारे हा भ्रष्टाचाराला एक वाव मिळतो चांगल्या पद्धतीचा। आणि अशा प्रकारची जी सिस्टीम तयार केलेली आहे तिथल्या लोकल लेवलला या ठिकाणी अत्यंत चुकीची आहे। आणि त्या संदर्भात त्यांनी विनंती केली आहे की काही करायचं पण तक्रार करायची आणि या प्रकरणाचा निपटारा लावून टाकायचा आहे। तर त्या संदर्भात मी एक तक्रार अर्ज सुद्धा ड्राफ्ट केलेला आहे, तर बघूया आपण तो नेमकी काय कसा तक्रार आहे ते। तर बघा, या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, दिनांक टाकायचा आहे, प्रति माननीय तहसीलदार साहेब। या ठिकाणी कार्यालयाचा जे काही तहसीलदार कुठल्या तालुक्याचं कार्यालय असेल तर त्या कार्यालयाचं नाव, विषय महा ई सेवा केंद्र यांनी सादर केलेली दाखले प्रकरणांवर नियमानुसार कारवाई होत नाही, त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कागदपत्र पडताळणी करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याबाबत या ठिकाणी महा ई सेवा केंद्र चालकाचे नाव, पत्ता। या ठिकाणी ज्या महा ई सेवा केंद्र चालकाला किंवा त्या मालकाला त्रास होत आहे किंवा अशा समस्येला सामोरे जावे लागत आहे त्यांनी डिटेल्स टाकायचं आहे तक्रारदार म्हणून। तर बघा, पुढे मोबाईल नंबर, ID, ईमेल ID टाकायचा आहे। तर बघा महोदय, उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती करत आहे की मी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार आमच्या महा ई सेवा केंद्राकडून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांनुसार आम्ही विविध दाखल्यांची प्रकरणे आपल्या कार्यालयात पडताळणीसाठी ऑनलाईन पद्धतीने पाठवित आहोत, परंतु आपल्या विभागामध्ये सदर प्रकरणांवर नियमानुसार कारवाई केली जात नाही ती खालीलप्रमाणे। बघा, आमचे महा ई सेवा केंद्राकडून ऑनलाईन प्रकरण सादर केल्यास नियमानुसार त्या प्रकरणाला मंजुरी मिळत नाही व तपासणी अधिकारी वारंवार त्रुटी घडून अर्ज परत पाठवित आहेत। आश्चर्याची बाब अशी आहे की सदर सारखेच प्रकरण दुसऱ्या महा ई सेवा केंद्राकडून पाठवले असते मंजूर होत आहेत। अशा प्रकरणामुळे आमच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे की काही विशिष्ट महा ई सेवा केंद्रांकडे अधिकाऱ्यांचे साठेलोटे आहेत की काय। सदरची बाब अत्यंत अन्यायकारक आहे। आम्ही अधिकृत सेवा देत आहोत, शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत। आपल्या विभागाकडून होणाऱ्या कामकाजामुळे सामान्य जनतेला सुद्धा त्रास होत आहे। नागरिकांना दाखल्यांसाठी चक्रा मारावे लागत आहेत, त्यांचा पैसा वेळ खर्च होत आहे। तसेच आम्हाला सुद्धा त्यांना सुलभ सेवा पुरवण्यास अडचणी येत आहेत। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी। सबब आपण शासकीय प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रमुख या नात्याने आपले अधीनस्थ असणाऱ्या वर नमूद प्रकरणाविषयी निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेच्या आधारावर कार्यवाही प्रस्थापित करावी ही विनंती व केलेल्या कार्यवाहीची प्रत मला माझे पत्त्यावर माहितीसाठी मिळावी ही नम्र विनंती। या ठिकाणी आपण एक
रितसर अशी थोडक्यात ती तक्रार टाकली आहे बघा. दिनांक, ठिकाण, सही आणि महा ई सेवा केंद्र चालकाचे नाव आणि या ठिकाणी सही टाकायची आहे. सोबत आवश्यक डॉक्युमेंट्स जे काही पुरावे असतील तुमच्याकडं की तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव सबमिट केला आहे तरी पण तो काय अप्रूव्हल होत नाही, त्रुटी निघते, तर त्याच्या प्रिंटआउट मारून या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकून जे काही एरर येत आहेत ते या ठिकाणी जोडायचं आहे. प्रत माहितीसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल विभाग जो कोण मंत्री असेल या ठिकाणी सगळ्या स्तरावरती, स्थानिक आमदार, सर्व स्तरावरती ही तक्रार करायची आहे, म्हणजे पुढे टाकायची आहे डायरेक्ट माहितीसाठी, जेणेकरून एक चांगल्या प्रकारचा प्रेशर तयार होईल. मित्रांनो, हा प्रकरण आपला तहसीलदारमध्ये चालणार आहे. बरेचसे नागरिक काय म्हणत असतात की साहेब ते अशा तक्रारी करून काय होत नसतंय. त्यामुळे आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ते म्हणजेच काय, तर ही तक्रार ही रितसर आपण दाखल केल्याच्या नंतर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाचा जर विषय असेल तर तिथं मित्रांनो लोकशाही दिनी तक्रार निवारण म्हणजे लोकशाही दिनी तक्रारींचं निवारण करायचं आहे अशा प्रकारचा एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाची किती अंमलबजावणी करतायत याचा सुद्धा एक माहिती अधिकार अर्ज हा तहसीलदार कार्यालयामध्ये टाकून द्यायचा. तसेच तहसीलदार कार्यालयामध्ये माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर 1 ते 17 बाबींची ते प्रसिद्धी देत आहेत की नाही, म्हणजे स्वतःहून जनतेसाठी उघड करायची माहिती उघड करत आहेत की नाही, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत की नाही, या संदर्भात माहिती अधिकार अर्ज वगैरे टाकून द्यायचे. जेणेकरून काय होईल की या प्रकरणासोबतच थोडासा प्रेशर तयार होईल की काय करायचं काय नाही. त्यांच्या पण बऱ्याचशा चुका आपण पकडलेल्या आहेत आणि या ठिकाणी ही सुद्धा चूक भेटलेली आहे. जेणेकरून काय होईल की एक प्रकारचा प्रेशर तयार होईल. आपण हा रितसर पत्रव्यवहार करून सगळीकडे हा पत्र डिस्ट्रीब्यूट सुद्धा केलेला आहे. तसेच या पत्रावरती 1 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही तर आपण काय करणार, माहिती अधिकार अर्जावर टोचन मारणार. म्हणजेच काय, या पत्रावर मी जो रितसर तक्रार अर्ज दिला होता त्याच्यावर काय कार्यवाही झाली याची आपण माहिती घेणार आहोत माहिती अधिकारामध्ये. तर त्यांनी काय कारवाई केली असेल तर निश्चितच माहिती देतील, नसेल तर धडाधड माहिती अधिकार अर्ज आल्याच्या नंतर ते कारवाई करायला सुरुवात करतील. मित्रांनो, काही ना काही निकाल या प्रकरणाचा निश्चितच लागणार आहे. संबंधित जे आपले समस्या ज्यांनी मांडली त्यांच्याकडे मी हा तक्रार अर्ज दिलेला आहे. निश्चितच आपल्याला पुढे काय होते ते सांगतील आणि आपला पाठपुरावा चॅनल आपले सगळे सबस्क्रायबर त्यांच्यासोबत अशीच असतील. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि आपला हा उपक्रम जो आहे तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची, या उपक्रमाअंतर्गत आपण या तक्रारी घेत आहोत. तर तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही समस्या, तुमच्या काही तक्रारी असतील तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पुढे मांडू शकता. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.